श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नवरात्र उत्सव केव्हा सुरू होणार आहे आणि घटस्थापना मुहूर्त केव्हा आहे, जाणून घेऊया. देवीची विधिवत पूजा कशी करावी. नवरात्र उत्सवाला अवघ्या काही दिवसातच सुरुवात होणार आहे. देवीच्या 9 रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते. हिंदू धर्मात हा मोठा सण उत्सवाने साजरा केला जातो. या काळात देवीची विधिवत पूजा केली जाते. 9 दिवसाचे नवरात्र व्रत अनेक जण या काळात करतात. घटस्थापनेने या उत्सवाची सुरुवात होऊन दसऱ्याच्या दिवशी नवरात्र उत्सव संपतो. पाहूया यंदा नवरात्री केव्हा सुरू होणार आहे, घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे व देवीची विधिवत पूजा या काळात कशी करावी. महिषासूर राक्षसाचा वध करून देवी दुर्गेने वाईटावर विजय मिळवला होता. यात कारणास्तव देवी दुर्गेला वंदन करून देवीची नवदुर्गा रूपात पूजा केली जाते. स्त्री शक्तीचा जागर करणारा उत्सव म्हणून नवरात्र उत्सवाकडे पाहिले जाते. या काळात स्त्री शक्तीला मान दिला जातो. नवरात्रातील प्रत्येक दिवशी देवीची 9 रूपे पूजली जातात. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. हे घट 9 दिवस आपल्या घरात बसवले जातात व दसऱ्याच्या दिवशी घटांचे विसर्जन करण्यात येते. यंदा नवरात्र उत्सव केव्हा आहे आणि घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे, कोणता व देवाची विधिवत पूजा कोणत्या शुभ वेळेस करावी, या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेऊया. नवरात्र उत्सव 2025 तारीख. नवरात्र उत्सव दरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व आश्विन शुद्ध नवमीला तो समाप्त होत असतो. यंदा नवरात्र उत्सव 22 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. याच दिवशी घटस्थापना केली जाईल. नवरात्र उत्सव समाप्ती 30 सप्टेंबरला नवमी असून यंदा 1 ऑक्टोबरला महानवमी आहे. महानवमी 1 ऑक्टोबरला असल्याने यंदा हा उत्सव 10व्या दिवशी संपेल. सोमवार 22 सप्टेंबर 2025 सकाळी 6 वाजून 9 वाजे सकाळी 8:06 वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त आहे. सकाळी 11:49 वाजेपासून तर दुपारी 12:38 पर्यंत या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता. घटस्थापना व देवीची पूजाविधी नवरात्र 22 सप्टेंबरला सुरू होणार आहे. याच दिवशी घटस्थापना देखील शुभ मुहूर्तावर केली जाईल. नवरात्रीत देवीचे घट बसवण्याला महत्त्व आहे. अनेक जण आपापल्या पद्धतीने घट बसवतात. मात्र अनेक ठिकाणी देवीच्या पुढे परडी ठेवून त्यात माती टाकली जाते व मातीत ध्यान पेरले जाते. त्यातच एक कलश मांडून नारळ व विड्याची पाने ठेवली जातात. त्या कलशाच्या रोज पानांची फुलांची माळ प्रत्येक दिवशी बांधली जाते. अशा प्रकारे 9 दिवसाच्या 9 माळी त्या कळसावर म्हणजे देवीला चढवल्या जातात. घटाची देवी पुढे नियमित 9 दिवस पूजा करण्यात येते. घटस्थापना करून देवीची देखील विधिवत पूजा करावी. या काळात आपल्या घरात अखंड ज्योतीचा दिवा लावावा वर पुढील 9 दिवस देवीची सकाळ संध्याकाळ आरती करून नैवेद्य दाखवून पूजा करावी. तुम्ही पण कन्यापूजन करतात का? नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा देवीच्या उपासनेसोबतच अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजनेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी 9 मुलींना भोजनासाठी आमंत्रित करून कन्यापूजन केले जाते. जाणून घ्या कन्यापूजन कधी आणि का करावे. देशभरात शारदीय नवरात्रीचा उत्सव पाहायला मिळतो. यावेळी देवी भगवतीचे भक्त 9 देवीची विधिवत पूजा करतात. महाअष्टमी आणि महानवमीच्या दिवशी मुलींच्या पूजेने या उत्सवाची सांगता होते. कन्यांची पूजा केल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही असे मानले जाते. मातेची पूजा केल्यानंतर शेवटच्या दिवशी भक्त लहान मुलींना घरी बोलवून जेवू घालतात आणि काही भेटवस्तू देतात. चला तर मग जाणून घेऊ कन्यापूजनातील कोणते गिफ्ट द्यावे. नवरात्रीच्या काळात देवीची 9 दिवस मोठ्या थाटामाटात पूजा केली जाते आणि त्यानंतर अष्टमी नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते. कारण कन्येची पूजा केल्यावरच व्रत पूर्ण झाले असे मानले जाते. मात्र अनेकदा कन्यापूजनात मुलींची संख्या किती याबाबत लोकांमध्ये भ्रम असतो. शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये 9 मुली आणि 1 मुलगा भोजन देण्यास नियम आहे. कन्यापूजेनंतर मुलीला निरोप देताना तुम्ही त्यांना लाल चुनरी भेट देऊ शकतात. कारण माता राणीला लाल रंगाची चुनरी खूप आवडते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही मुलींची चुनरी भेट देतात मुलींना, तुम्हाला माता राणीचा आशीर्वाद मिळतो.
नवरात्रीमध्ये मुलींना खाऊ घातल्यानंतर त्याच एक फळ आवर्जून द्यावे. असे मानले जाते की फळ दान केल्याने तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचं फळ अनेक पटीने परत मिळते. केळी आणि नारळ हे सर्वात शुभ फळ मानले जाते. मुलींना प्रसाद म्हणून काहीतरी मिठाई खाऊ घालावी. यासाठी रव्याची खीर किंवा पिठाची खीर माता राणीला अर्पण केल्यानंतर देऊ शकतात. नवरात्रीमध्ये मुलींना निरोप देताना शृंगाराच्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात. नवरात्रीमध्ये मुलींना लाल बांगड्या भेट देण्याचे विशेष महत्त्व आहे. लाल रंग वाढीवेचे प्रतीक मानले जाते. तुम्हाला जर या व्हिडिओची माहिती योग्य वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि